तसं पाहिलं तर प्रत्येकालाच आपल्या जन्मभूमीविषयी आत्मीयता आणि अभिमान असतो, पण अशा हजारो लाखो लोकांपैकी मोजकेच असे निघतात जे फक्त आपल्या मातृभूमीचे गोडवे गाण्यात धन्यता न मानता आयुष्यातील प्रत्येक क्षण त्या भूमीच्या उत्कर्षासाठी वेचतात। अशा भूमीचा होणारा विकास हा फक्त कागदोपत्री योजनांमुळे होत नसतो, तर त्या भूमीवर त्या भूमिपुत्राचा घाम आणि अश्रूचे थेंबही सांडलेले असतात। आपल्या कार्याची पताका देशभर फडकवत असतानाही गावातल्या लेकरा बाळांवरची माया जराही पातळ होऊ न देणारा, आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द उराशी बाळगतानाही आपल्या मातीत पाय घट्ट रोवून उभा असलेला सोनहिरा खोऱ्यातला चमत्कार, वांगी भिलवडी परिसराचं आशास्थान म्हणजेच महाराष्ट्राचे उद्योग, व्यापार आणि संसदीय कामकाज मंत्री माननीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब। देशाच्या उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेले स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण, 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले स्वर्गीय वसंतदादा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील अशा सांगली जिल्ह्याचं नाव देशाच्या नकाशावर नेणाऱ्या विभूतींनंतर त्यांच्या राजकीय आणि सामाजिक विचारांचा वारसा खऱ्या अर्थानं पुढे नेला असेल तर तो डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनीच। संथ वाहते कृष्णामाई अशा पवित्र वातावरणातली ही कृष्णाकाठची नेते मंडळी कामाच्या बाबतीत मात्र अजिबात संथ नाही। एका वेगानं आणि आवेगानं त्यांनी या भागाचा विकास सतत वाहता ठेवलाय। गेल्या 15 वर्षांपासून प्रामुख्याने ही जबाबदारी आणि नेतृत्व माननीय पतंगराव कदम यांच्याकडे तेथील जनतेनं आपणहून सोपवलंय। घराघरात स्वातंत्र्य संग्रामाचं वातावरण असलेल्या धगधगत्या कुंडल गावातल्या प्रतिनिधी हायस्कूलमध्ये साहेबांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। या गावात गोरगरिबांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या तांबट काका नावाच्या एका योगी माणसानं चालवलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील बोर्डिंग मध्ये ते राहिले। या वसतिगृहातून चारित्र्य संपन्नतेचे संस्कार घेऊन पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी साताऱ्यातल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत आपलं नाव दाखल केलं। शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काहीतरी भव्य दिव्य करून दाखवण्यासाठी आधी काही दिवस शिक्षकाची नोकरी पत्करली आणि मग देशभर नावलौकिक कमवलेल्या भारती विद्यापीठाच्या ध्यासाकडे ते वळले। 1964 साली जेमतेम 19व्या वर्षी साहेबांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाचं माहेरघर ठरलेलं भारती विद्यापीठ पुण्यातल्या एका बोळात सुरू केलं, ज्याची कीर्ती आणि व्याप आज थेट दिल्लीपर्यंत पोहोचलाय। 1964 साली नुकतीच शाळेतून बाहेर पडलेली 5-6 मुलं माझ्याकडे आलेली होती आणि त्यांचं नेतृत्व आजचे डॉक्टर पतंगराव कदम हे करत होते आणि भारतीय विद्यापीठ काढण्याची कल्पना त्यांनी सांगितली, माझ्या घरी उतरवली आणि आज 26 वर्षामध्ये त्या भारतीय विद्यापीठाचा एक प्रचंड मोठा वृक्ष झालेला आहे की ज्याचा तुम्हाला आम्हाला महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या लोकांनी अभिमान बघावा, एवढा प्रचंड वृक्ष त्याचा झालेला आहे। स्वतःच्या लहानपणी शिक्षणासाठी झालेली पायपीट, सहन करावी लागलेली ओढाताण साहेब कधीच विसरले नाही। हा त्रास पुढच्या पिढ्यांना होऊ नये म्हणून तर गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन हे ब्रीदवाक्य मनात ठेवून त्यांनी भारती विद्यापीठाचा भव्य दिव्य परिसर उभारला। या भागातला एकही विद्यार्थी पालकक्षेत्र हरवल्यामुळे, गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये याची ते अनेक वर्ष कटाक्षाने दखल घेत आहेत। हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी जवळपास 3-4 कोटी रुपयांची फी साहेब सहज माफ करतात, यावरूनच हे सिद्ध होतं। अभियांत्रिकीच्या लास्ट वर्षात शिक्षण घेत आहे। माझे वडील शेती करतात, तरी शेतीच्या व्यवसायावरती मी माझे शिक्षण पूर्ण करू शकत नाही आणि ते फक्त मी साहेबांच्या कृपेमुळे मी शिक्षण पूर्ण करत आहे। माझी आजपर्यंतची सर्व फी माफ झालेली आहे। विद्येच्या माहेरघराबद्दल खूप ऐकलं होतं, परंतु तिथं आपल्याला संधी भेटेल का नाही अशी शंका होती, कारण घरची परिस्थिती खूपच बेताची होती। परंतु साहेबांच्या फी सवलतीच्या कृपाशीर्वादामुळे मी इथं माझी 3 वर्ष पूर्ण करू शकलो, याबद्दल मी साहेबांचा ऋणी असून इथून पुढे साहेबांच्यासाठी कुठलंही काम करण्याची तयारी मी दर्शवत आहे। माझी पदवी व पदविका ह्या शिक्षणासाठी मला साहेबांनी दत्तक योजनेतून सहकार्य केले। केवळ त्यांच्या आशीर्वादामुळेच मी येथपर्यंत शिक्षण घेऊ शकलो। सन 1997 मध्ये माझं पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माननीय साहेबांनी मला भारतीय विद्यापीठ जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन येथे यंत्र अभियांत्रिकी विभागात अधिव्याख्याता म्हणून नेमणूक केली।
आज मी जो काही आहे तो केवळ माननीय साहेबांच्या आशीर्वादामुळेच आहे. आतापर्यंत सर्व माझी फी माफ झालेले. आज 2 महिन्यानंतर डॉक्टर दीपक मुळीक ह्या नावाने बाहेर निघणार आहे, तर हे केवळ फक्त साहेबांमुळेच. आणि इथून पुढे जो काही असेल ते मी साहेबांसाठी असेल. कारण आई वडिलांनी जन्म दिला, पण परिस्थिती असताना नाहीये, आणि परिस्थिती नाही म्हणून गरिबांनी शिकायचं नाही का, हा प्रश्न होता. 12वी झाल्यानंतर एवढा मनस्ताप, 1 वर्ष घरी बसून राहिलो होतो 87% पडले असताना सुद्धा. तर त्यानंतर साहेबांनी स्वतःहून मला होमिओपॅथिकला ऍडमिशन दिलं, त्यामुळे मी एकदम आनंदी आहे. माझे वडील ड्रायव्हर आहेत, परंतु मी 12वीत पास झाल्यानंतर त्यांचं स्वप्न होतं की मी मेडिकलमध्ये प्रवेश घ्यावा आणि डॉक्टर व्हावं, पण ते फक्त चांगले गुण मिळून उपयोग नव्हता. त्यासाठी प्रवेश आणि फी माफ होणे आवश्यक होते. साहेबांच्या कृपेमुळेच माझी फक्त 3 वर्षापर्यंत संपूर्ण फी माफ झाली आहे, आणि आता मी 3rd इयरमध्ये शिकत आहे, आणि आता 1.5 वर्षानंतर डॉक्टर होणारच. माझे शिलाई काम करते, तेवढ्या मिळणाऱ्या पैशातून माझं शिक्षण काही पूर्ण होण्यासारखं नव्हतं. साहेबांनी मला फी सवलत दिल्यामुळे माझं शिक्षण पूर्ण होत आहे, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. माझे वडील शेती करतात. साहेबांनी मला फीमध्ये कन्सेशन दिल्यामुळे मी माझं BHMSचं 2nd इयर करू शकते, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मला साहेबांनी इथं ॲडमिशन दिलं, त्यामुळे मी आज BMS 3rd इयरला आहे, आणि इथून पुढेही माझं शिक्षण होणार आहे. साहेबांच्या विषयी बोलायचं म्हणलं तर मला ज्ञानेश्वरीतली एक ओवी आठवते. तरी जयाचे चोखटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जया निधले ते उपासी वैराग्य गा. खरंच जी चोखट म्हणजे स्वच्छ आणि निर्मळ अंतकरणाची माणसं असतात, ती दुसऱ्याला नेहमीच दयेचा हात दाखवतात. एक नव्या भारताचा एक युवक म्हणून जर मी ज्यावेळेला एक स्वप्न बघतो की आमचा नेता कसा असावा, त्यावेळेला माझ्या मनात असे विचार येतात की नेत्याचं एक पाऊल हे त्याच्या समाजामध्ये असावं, आणि दुसरं पाऊल हे प्रगतीच्या दिशेने उचललेलं असावं. साहेबांचं एक पाऊल हे कायम खेराडेवांगी आणि भागामध्ये म्हणजे तिथल्या काळ्या मातीमध्ये रोवलेलं होतं, आणि दुसरं पाऊल हे प्रगतीच्या दिशेने मुंबईमध्ये राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि अर्थकारणामध्ये पुढे होतं. आणि त्यामुळे आमच्या समाजाची, आमच्याबरोबर आमच्या भागातल्या संपूर्ण माणसांची ही प्रगती होत राहिली. भारती विद्यापीठ म्हटलं की सगळ्या लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा पडतो. म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की भारती विद्यापीठ म्हणजे श्रीमंताची जागाच, पण मला असं वाटतं इथं आल्यापासून माझा हा अनुभव आहे की इथं पैसेवाल्यांपेक्षा गरजू विद्यार्थी जास्त शिकतात. इथं साहेबांनी इतक्या लोकांची फी माफ केलेली आहे, किंवा इतक्या लोकांना सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत की जे बाहेर पैसे दिल्याशिवाय होऊ शकत नाही. मनाशी ठरवलं की तडक जाऊन भेट घ्यावी, आणि गेलो, डायरेक्ट भेट घेतली आणि माझी परिस्थिती सांगितली. त्यांनी एखाद्या जाणत्या राजाप्रमाणे मला एकदम माझी पूर्ण फी माफ करून देऊन मला दत्तक म्हणून या विद्यापीठात त्यांनी शिकायची संधी दिली. फी माफ तर साहेब करतातच, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण तर मिळतच. याही शिवाय कला महोत्सव, क्रीडा महोत्सव आणि त्यांचे इतर कार्यक्रम, आरोग्य शिबिर वगैरे मोफत घेतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होतो. शिवाय इतर लोकांनाही त्याची मदत केली जाते. त्यांच्याबद्दल बोलताना जर मला फक्त 2 शब्द बोलावेसे वाटतात. सोनहिऱ्याच्या प्रांगणात माझ्या माणसाचा देव आहे, सोनहिऱ्याच्या प्रांगणात माझ्या माणसाचा देव आहे, पतंगराव त्यांचे नाव आहे, पतंगराव त्यांचे नाव आहे. काय सांगू थोरवी रूप त्यांचे गौरवी, काय सांगू थोरवी रूप त्यांचे गौरवी, अंगणातल्या पंख पावलात आकाशाची धाव आहे, पतंगराव त्यांचे नाव आहे, पतंगराव त्यांचे नाव आहे. भारती विद्यापीठाचा विकास आणि विस्तार असा वेगानं सुरू असतानाच 1968 मध्ये त्यावेळचे परिवहन मंत्री नामदार यशवंतराव मोहिते यांनी पतंगराव या 22-23 वर्षांच्या उमद्या तरुण शिक्षकाची निवड थेट एसटी महामंडळाच्या सदस्यपदी केली, आणि मग रस्ता तिथं एसटी, तालुका तिथं डेपो आणि जिल्हा तिथं डिव्हिजन अशी झंझावाती भूमिका घेऊन साहेबांनी झपाट्यानं एसटी गावोगावी पोहोचवली. पतंगराव कदम साहेब ज्या वेळेला 1968 साली बॉर्डर म्हणून कार्यरत होते, त्यावेळी मला सांगायचं म्हणजे की खरोखर मी त्यांच्याजवळ म्हणजे पाया पडलो, आणि लगेच 8 वर्षात मला त्यांनी एसटी मध्ये कामाला घेतलं. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी कधी विसरू शकत नाही, अशी माझ्यावरती केली उपकार आहेत. माननीय यशवंतरावजी मोहिते यांनी साहेबांची निवड किती अचूक केली होती हेच या थक्क करणाऱ्या कामांनी सिद्ध केलं. साहेबांची राजकीय कारकीर्द मात्र खऱ्या अर्थानं सुरू झाली ती 1985 साली. चिंचणी येथे जमलेल्या प्रचंड जनसमुदायानं साहेबांना स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा खास आग्रह धरला, आणि हौसेसाठी नव्हे तर लोकांच्या इच्छेसाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेले पतंगराव साहेब या निवडणुकीत महाराष्ट्रातील 2ऱ्या क्रमांकाची मतं मिळवून विजयी झाले.
आपलं माणूस आमदार झाल्याच्या आनंदात वांगी भिलवडी परिसरात जणू दिवाळीच साजरी झाली. निवडून आल्यावर साहेब मात्र फक्त सत्कार समारंभातल्या हार तुऱ्यात रमले नाहीत, तर लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत वाऱ्याच्या वेगानं, मुरब्बी नेत्याच्या चातुर्यानं विकासाची कामं त्यांनी आपल्या मतदारसंघात अक्षरशः खेचून आणली. 5 वर्षात वांगी भिलवडी परिसरात केलेल्या कामांचा अफाट आवाका आणि अनेक वर्ष तिकीट न मिळूनही काँग्रेस पक्षाविषयी दाखवलेली अढळ निष्ठा बघून 1990 साली साहेबांना काँग्रेस पक्षातर्फे तिकीट न मिळतं तरच नव्हतं. कोणताही राजकीय वारसा नसलेले साहेब 90 साली पहिल्यांदा अखिल भारतीय काँग्रेसतर्फे आमदार म्हणून निवडून आले. पायाखाली आपल्या भूमीचा भक्कम आधार होताच नावामागे आमदार पदाचं आभूषणही आधीच लागलं होतं, पण आता डोक्यावर वैभवशाली काँग्रेस पक्षाचं झळाळतं छत्रही आलं. आणि 29 जून 1992 साली मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात शिक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या आवडीच्याच शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी या संधीचं अक्षरशः सोनं करून दाखवलं. गाडीवर आला लाल दिवा आणि आपलं गाव विसरून जावा असा इतर मंत्र्यांचा अनुभव असताना वांगी भिलवडीच्या गावकऱ्यांसाठी मात्र हा लाल दिवा धोक्याचा न ठरता मोक्याचाच ठरला. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेनं शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी साहेबांनी शिक्षण मंत्री या नात्यानं चंगच बांधला. आदिवासींच्या मुलांसाठी आश्रमशाळा, त्यांना मोफत पुस्तकं, मुलींच्या शिक्षणासाठी दैनिक भत्ता, शाळेतला दुपारचा आहार असे उपक्रम सुरू करून त्यासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद त्यांनी केली. मी तुळशी या गावावरून येतो आणि ह्या शाळेचे संस्थापक डॉक्टर पतंगराव कदम यांच्यामुळे मला ही शाळा शिकता आली. माझी आर्थिक परिस्थिती गरीब आहे आणि म्हणून मला येथे शाळेचे युनिफॉर्म, वह्या, ड्रेस हे सगळं मला मोफत मिळते. मी BA सेकंडच्या वर्गात शिकते. खरं तर माझं एवढं शिक्षण साहेबांमुळे झालं. आम्ही 4 बहिणी, आमच्या घरची परिस्थिती एवढी नाही आहे, तरी पण 5वी पासून मला सगळी फी सवलत मिळाली, त्यामुळेच मी इथं शिकू शकले. आणि मी आता भारती बाजारमध्ये जॉबला आहे, ते पण एक साहेबांची उपकारच आहेत. 1985 आम्ही साहेबांच्याकडे गेल्यानंतर साहेबांना सांगितलं आपण या ठिकाणी एक आश्रमशाळा काढणं गरजेचं आहे. त्याला साहेबांनी खास बाब म्हणून या शाळेला मान्यता दिली. या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं, पेन्सिली, फूड रबर, कंपास सर्व साहित्य आम्ही देतो आणि जवळजवळ 550 मुलांना कपडे सुद्धा आम्ही घेऊ शकतो. त्यामुळे आता जवळजवळ 550 मुलं या ठिकाणी भटक्या जमातीची आणि मराठा समाजाची या ठिकाणी शिक्षण घेतात आणि म्हणजे पतंगराव साहेबांच्या आशीर्वादानं हे आम्हाला मिळलं जाते. 99च्या निवडणुकीच्या समोर जाताना माझ्या पुढं प्रामुख्यानं जो प्रश्न होता तो असा प्रश्न होता की हा मतदारसंघ नैसर्गिकदृष्ट्याच 2 पार्टमध्ये विभागलेला आहे. एक वरचा जो भाग आहे घाटावरचा हा पूर्ण दुष्काळी भाग आहे आणि घाटाखालचा ज्याला पलूस तालुका म्हणतो हा पूर्ण इरिगेटेड आहे. तिथले जे प्रश्न होते ते तिथं क्षारपड जी जमीन गेलेली होती वाया त्याचा निचरा कॅनॉल काढण्याचे प्रश्न होते आणि वरच्या भागाचा स्वतंत्र दुष्काळी तालुका निर्माण करून त्याच्या पिण्याच्या पाण्यापासून शेतीच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रश्न होता. 1999